कावाई पाहिलं का त्या? हा किती म्हटलं बेसन सारं तिखट करून ठेवून दिलं, किती मिरच्या टाकल्या आणि किती नाही त्याच्यात. जरासं करायला लावलं म्हटलं तर काय होय, हा खाल्ल्या नाही केलं म्हटलं ते बेसन आणि टेसन. जाणूनबुजून केलं वाटतं राधिका वहिनीनं. मला तर असंच वाटून राहिलं का मी खाल्लं नाही पाहिजे म्हणून. पहिले तशी नाही करे आई राधिका वहिनी, आता कोण अशी करून राहिली काय माहित बाई. आता हे आंबट बेसन होतं, हे तर चांगलंच होतं, मस्त जमलं होतं, हे खाली चांगलं वाटून राहिलं होतं. आता तू म्हणून राहिली का तुझ्या तिखट करून ठेवून दिलं. राधिका नाही आहे तशी, राधिकानं नसन केलं ते. तिनं कापल्या असन मिरच्या, लाईनीनं कापल्या असन पूनमनं, आणि तिनं टाकल्या असन. ते लय हुशार आहे म्हटलं, 150 नाही आहे ते. ते राधिका नाही आहे तशी. राधिकाला तर तिनं चढ बनवून टाकलं सगळं शिकू. ते लाईनी वहिनी लय हुशार आहे. जराशी म्हटलं सांभाळूनच राहायचं तिच्या जवळून. लय 150 पण दाखवते ते. हो का आई, आता तू सांगून राहिली होती फोनवर तर मला काही एवढा विश्वास बसला नाही. पण पाय बरं जरासं बेसन करायला लावलं तर काय बाप्पा साऱ्या माझ्या तोंडात म्हटलं असं वाटून राहिलं जसं काही एखाद्या हिरोतीचं पॅकेट टाकून दिलं, काय एवढं तिखट लागून राहिलं म्हटलं. बरं झालं मी साखर खाल्ली. आणि तिथं जाऊन पाहतो ताई पुन्हा गयाटा पडलाय म्हटलं. किचन ओट्याजवळ सगळं गयाटा पडलाय. भांडे कुकडे काय कुकडे सारा तालच ताल दिसून राहिला. काहून आई ह्या कामगिम नाही करत काय? कायच्या करते व? हा तेवढं स्वयंपाक करून घेते आणि मार गोष्टी करत बसते एका खोलीत. झालं म्हणते आमचे कामं. काय करते काय नाही, मी तर तिकडे जाऊन पाहतच नसतो. त्याचं सारखं हो उलटं हो त्याचं त्याच्या हातानं. मी कायले जाऊन मी कायले पाहू? मी पाहताही नाही, मी जाताही नाही जास्तीचे कामं करायला. मला भेटून राहिला येतो इथं, मी खातो पेतो आणि बाहेर निघून जातो. त्या लाईनीसोबत काही तोंड द्यायला पुरत नाही, ते तोंडच वर पडते. मग कायले मी नाही बोलत काही. चल ना आता, झालं ना तुझं जेवण? हां जाय आता खोलीत आराम कर जराशी. नाही बाई आराम नाही करत आता म्हटलं मग मन होतं का बँकेत जाऊन पैसे आणून घेतो म्हटलं काढून. बँकेत कायचे पैसे हो? अहो लाडक्या बहिणीचे पैसे आले ना, लाडक्या बहिणीचे पैसे आले कालच. तर म्हटलं वाट पाहून राहिली होती मी. आता आले 1500 रुपये, तर जरासं पार्लर गिलर करून घेतो म्हटलं. जरासं फेशियल गिशियल करून येतो. आले तर पैसे रिचार्ज टाकून घेतो. मोबाईलमधला रिचार्ज संपत आला. आता तेले मागणं काही जमणार नाही ना रुपयाचीले. आणि आली तेव्हापासून म्हटलं एक फोनही नाही केला तेईनं. तिथं मोठे म्हणून राहिले होते कायले चालली. आणि आता म्हटलं फोनही नाही केला एक. तर म्हटलं जरासा बॅलन्सही टाकून घेतो. मग त्यानं फोन घेऊन लावला तर मग त्याला म्हणान हवं रश्मी, पण म्हटलं त्या नवऱ्याचं म्हणणं होतं है ना तुला येऊ द्याले. तुझ्या सासूनच आणून ठेवलं सोडलं तुला जबरदस्तीनं. आई त्याच्या किटकिटीची आहे ना, मी येऊनच राहिली होती याले निघालीच होती. मी म्हटलं हे रोजची किटकिटच्या पेक्षा म्हटलं जरा शिजवूनच राहतो म्हटलं मी माझ्या माहेरी. पण त्याला दिसून गेली ना, मी दिसून गेली त्याच्यानं म्हटलं त्यानं मला पाहून घेतलं. मग अजून तमाशा केला घरी आणि मग मला आडून सोडलं. नाही ते रुपेशराव मला काही येऊ थोडी ना देऊन राहिले होते. पण ते पक्के नाही आहे ना ते त्याच्या नसतं झालं. हां त्याची म्हटलं चालत नाही म्हटलं मायबापा पुढं. जसे मायबाप म्हणते ना तसेच करते ते. आणि आईसमोर तरी बोलून घेते येऊ देऊ काही ना काही. पण म्हटलं सासऱ्यासमोर तर त्याचं तोंडही नाही उघडत म्हटलं. हा बाई असेच राहते, बैल मायबापाचे बैल राहते ना ते. म्हटलं बायको कायच्यासाठी करते काय मी. मायबापाचं जर एवढं करायचं आहे तर मग बायकोच नाही करावं ना. बायको करायला काय बोलावं बापा आपण. आपलं तर नशीबच फुटून गेलं म्हटलं. चांगलं म्हणता कसे निघाले लोक. हो नाही मी तोच विचार करून राहिली होती. पण समोरचा काय विचार केला आता त्या बाबाला तर सांगतो मी. पण त्या काय विचार केला आता समोरचा हे पाई. मी सध्या तर काही विचार केला नाही. सध्या म्हटलं माझ्या सासूचं डोकं गरम आहे आणि माझ्या सासऱ्याचं त्याच्यापेक्षा आहे. आणि ते नंद तर काही कामाची आहेच नाही मी. तर म्हटलं आता राहतो मी 8-15 दिवस राहतो इथंच महिनाभर. आणि त्याच्यानंतर म्हटलं माझ्या नवऱ्याला बोलवून नवऱ्याला बोलावतो इथं. आणि मग तुम्ही समजावजा माझ्या नवऱ्याला. त्याला म्हणा वेगळी घेऊन राह म्हणा तिले म्हणा. आम्ही काही त्या घरात पाठवत नाही म्हणा. तुमच्या घरचा काही ताल बरोबर नाही म्हणा. अशी तू चांगल्या यानं समजवजो तू बाबा दादा. आणि जर ते मानले तर मग कायले राहतो मी त्याच्याच्यात राहिलीच नाही तर मग कायले करतो मी एवढे कामं. मला कामही नाही करा लागत, काही नाही करा लागत. मस्त वेगळं राहणं आहे. आणि तशी म्हटलं रुपेशरावला बाहेरचं खायची सवय आहे. बाहेरच खाते ते जास्त. मग ते बाहेर खातील मला आणून घेतील. मग कायचं टेन्शन आहे मला. आणि म्हटलं दुकान मस्त चालून राहिली, मस्त पैसे येऊन राहिले होते. आता किती पैसे ठेवले होते पण गडबडीत आणणंच विसरली ना. अलमारीतच राहिले ते. जेवढे होते तेवढे समोर होते ते आणून घेतले तिकीट पुरतं. आणि बाकीचे ठेवले होते ते. त्याचा बंडलच होता. ते आणलं असतं ना तर पुरलं असतं. राहू द्यायला पाहिजे होते त्याला तसंच. ते पैसे घेऊन यायला पाहिजे होते मी आहे नाही काय. जाऊ दे ना, पैशाचं काय आहे ते बाबा जवळून मागून देईन मी तुला 1000-2000 रुपये. मी काय म्हणतो तू काय करतं तर ह्या पैशाचं. नाही तर असं करणं ग्राहक केंद्राजवळून काढून घे ना. ग्राहक केंद्रात जाय आणि पैसे काढून घे. काय त्या बँकेत जातं लाईन लावा लागते तर इथं दिले आपले 30 रुपयानं काढले पैसे. हो आई असंच करून घेतो नाही तर मग आहे नाही काय. बरं आता त्या जो विचार केला ना तो बरोबरच केला. तुझ्या सासू सासऱ्याला चांगली तडी द्या लागते म्हटलं. एकात येऊन राहिली होती तर त्याला चांगलं नाही वाटून राहिलं होतं ना. आता असंच करतो त्याला तडा दे 15-20 दिवसाचा चांगला तडा दे. आणि त्याच्यानंतर म्हटलं ते स्वतःच येते तुला न्यायासाठी. हो आई तशी म्हटलं हे रुपेशराव मागंच घुमते. काही
टेन्शन नाही आहे मला, येते ते मला न्याले. मस्त आराम करतो आता 8-15 दिवस आली तर. मग तर आहेच तिकडे जीवनाचा धंदा करणं. मस्त इकडे आराम करतो मग जाईन आरामशीर ते येईन मला न्याले तेव्हा. तशी तर जातच नाही मी आता, पाहतो ना केव्हापर्यंत नाही येतात आणि केव्हापर्यंत मी सासू सासरे पाठवत नाही तर. अहो पंचकुला, आला होता काय तो सुनेगिनीचा फोन आला होता काय? नाही व, फोन घेऊन तर काहीच नाही आला. नाही आला ना फोन. तुमच्या याच्यावर आला होता का तिच्या बाबा गिबाचा फोन, तिच्या भावाचा फोन? नाही, माझ्यावर तर कोणाचाच फोन नाही आला. काय मी रुपये किप्याच्या मोबाईलवर फोन लावला होता काय तो? आला काय तो जेवण करायला दुकानातून? आता दुपारचा वेळ होऊन राहिला, जेवण करायला आला नाही का तो? नाही ना हो, याचा आहे ना सध्या. आला नाही तो. सकाळी गेला होता 10-11ला. आता काय माहीत केव्हा येते तो. आता तर याचा टाईम झालाच म्हणा त्याचा. मी काय म्हणून राहिलो पंचकुला, म्हटलं आपल्या रुपयाला नाही का धंदा काही चांगला जमून नाही राहिला. मला तसं वाटून राहिलं ते दुकान फाट्यात चाललं. तर माझं मन होतं, म्हटलं एखाद्या माणसाला लावून देतो म्हटलं तिथं, त्याला अनुभव आहे कपड्या दिल्याचा. तर म्हटलं एखाद्या माणसाला लावून देतो तिथं आणि त्याचा पगार मी देऊन देईन. त्याला म्हणून ते बाकीचे आहे त्याचा पगार तू पाय किती काय द्यायचा आहे तो. आणि मी लावून देतो म्हटलं एखाद्या जणाला. आणि काय आहे ते हिशोब पाणी, किती विकलं किती नाही, किती खाय किती जमा आहे, सगळं काही हिशोब म्हटलं त्याच्याजवळून घेऊन घेतो. आता याला काही समजून नाही राहिलं ना. घाटात चाललं नकात चाललं दुकान कसं झालं, पण मला तर वाटतं घाटातच चाललं ते. आपल्याला हिशोब माहीत होऊन जाते. नाही तर म्हटलं मी आले पैसे देत बसन, सामान आणून घे कपडे आणून घे. आणि त्याच्यात म्हटलं पूर्णचा पूर्ण पैसा असा ना होय का करत चाललाच आहे. मन करून राहिलो. मग एक मित्र आहे, त्याचं पोरग आहे म्हटलं, त्याला ठेवतो. त्याला चांगलं नॉलेज आहे कपड्याच्या दुकानाचं, धंदा पाण्याचं चांगलं नॉलेज आहे त्याला ठेवून देतो म्हटलं रुपये सोबत. पहा ना तर, पहा कसं काय करता तो पहा. बरोबर आहे ना तुमचंही. एवढा मोठा पैसा दिला लावून राहिले त्या दुकानात, आणि त्या दुकानातून जर आपल्याला काही भेटलंच नाही तर मग काय फायदा एवढा मोठा पैसा लावून. बरोबर बोलून राहिले तुम्ही. हे चांगलं केला तुम्ही विचार. आणि म्हटलं आपल्या रुपयाला काही एवढी समज आहे नाही धंद्या पाण्याची. याच्या अगोदर कधी त्यानं धंदा पाणी केलं नाही. आणि त्याच्यात म्हटलं ह्या बायकोच्या मागं किती उधळलं कितीक नाही, किती खर्च केला. तर आता दुकान लावली तेव्हापासून तर एक पैसा दाखवला नाही त्यानं. का घेऊ आई मी एवढे कमावले, का ठेवून दे, का लवकरमध्ये टाकून दे, का बँकेत टाकून येऊन जाय. काहीच नाही, 1 रुपया नाही दिला त्यानं एवढा मोठा पैसा दिल्याचा. बरोबर विचार केला तुम्ही. घ्या ना, कोण आहे तर ते पोराला बोलवा. तुमच्या मित्राचं होईना म्हणते पोरगं, बोलवा त्याला आणि सांगून द्या काय आहे काय नाही. ह्या रुपयासोबत ठेवून द्या मग. हो असंच करतो मी, असंच करतो. पहा, रुपयाचं नाव घेतलं आणि रुपया येऊन गेला. माझ्या रुपयाला लय आयुष्य आहे. आला का बाबू तू? हो आई, आता म्हटलं 2-4 होते गिराईक होते त्याला पाहून घेतलं आणि निघून गेलो. असं पण हे ते बाबा काय म्हणून राहिले, हे पहिले पाहून घे, नंतर मी रुंजुनला सांगून देतो ताट वाढून दे म्हणून. ताट वाढायला सांगतो त्यापर्यंत तू हात पाय तू त्या बाबासोबत बोल आणि ये जेवण करायला. हो आईच आहे, तू ताट वाढून ठेवून दे, रुंजुनले सांग मी येतोच. काय झालं बाबा? अरे रुपया, मी काय म्हणून राहिलो, म्हटलं आपल्या दुकानाचं कसं काय चालू आहे, धंदा पाणी कसं काय चालू आहे? धंदा पाणी घेते ना बाबा, 25-30 कस्टमर येते दिवसभरात. होते धंदा 40-50 हजाराचा धंदा होऊन जाते. असं मग 40-50 हजाराचा धंदा होऊन जाते तर त्या पैसे नाही दाखवले बापू. आता किती दिवस होऊन राहिले, 2 महिने होऊन राहिले तुला दुकान लावून द्यायला. आता मग लस झाले असं ना, लस झाले असं आता 15-20 लाख रुपये जमा झाले असं, नफा झाला असं मग. तर दिला नाही त्या, किती कमवले किती नाही, तर किती घटा आला किती फायदा झाला. ते बाबा एवढे नाही जमले. आता तूच तर म्हणून राहिला 40-50 हजाराचा धंदा होते म्हणून. आणि म्हटलं माल भरून दिला तुले, त्याच्यानंतर तुम्ही अजून त्याच्यात 5-6 लाखाचा माल भरून दिला तुले. खतम झाला म्हणे तर मग ते पैसे असं अजून आता विक्री होऊन राहिला तर पैसे नाही येईन काय त्याचे कपडे गिपड्याचे? बाबा पैसे आले तरी ते पोरं लावले आहे त्याचं द्या लागते, त्याचे महिन्याचे पैसे द्या लागते, माया खर्च आहे, दुकानाचा खर्च आहे, याच्यात त्याच्यात पैसे चालले जाते ना बाबा. एवढे थोडी ना उरते म्हणजे? अरे किती काही खर्च करून राहिला तू. आता त्याला देतस किती 10-12 हजार रुपये महिना देत अशी. आता त्याचे देऊन दावून सगळं म्हटलं तरी लय नफा होते ना रे. आणि म्हटलं तुला चांगल्या क्वालिटीचा माल भरून दिला ना, एक वेळा गिरीक गेला का डबल येतेच ना मग कपडे घ्याले. आणि आपण दुसऱ्यापेक्षा थोडं स्वस्त विकून राहिलो आणि त्याच्यातही आपला फायदा आहे म्हटलं. आणि मग तू म्हणता का एवढे पैसे नाही, हे असं कसं काय? ते बाबा पैसे ना खर्च होऊन गेले ना, जास्त नाही, 2-3 लाख रुपये असन. काय बोलून राहिला तू? एवढा 50-60 लाखाचा माल आणि फक्त 2-3 लाख रुपये उरले तुझ्याजवळ? आणि तू तर मागं म्हणून राहिला होता का माल संपला म्हणे दुकानातला, अजून आणायला लागते म्हणे बाबा म्हणे. करतो काय म्हणा तेल? आणि कुठे गेले एवढे सारे पैसे खर्च? कुठे गेले? आता सांगशील काय का बस उभाच राहशील? ते बाबा खर्च झाले. मॅट झाला काय तू? एवढे मोठे पैसे खर्च झाले? कसे काय खर्च झाले एवढे मोठे पैसे? काय केलं त्या असं, काय घेतलं? खर्च होऊन राहिले का? बरोबर हिशोबच नाही लावला कोणत्या गोष्टीचा. बस येऊन राहिला इकडे चालले, येऊन राहिले इकडे खर्च करणं चालू. पण काय आणलं त्या सोनं घेतलं काय काही बायकोसाठी? नाही बाबा, सोनं काय घेईन मी? पहिलेच तर तिच्याजवळ एवढं मोठं सोनं आहे. नाही बाबा काहीच नाही घेतलं.
झालं मग आता तर त्या पूर्णचं पूर्ण तेल करून टाकलं म्हटलं दुकानाचं. बरोबरच विचार करून राहिलो होतो मी. आता म्हटलं तू ज्याच्यात हात टाकतं ना ते पूर्णचं पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतं. थांब आता जे विचार केला होता तसंच करायला लागल. कायचं बाबा कायचं? हे पाय तुला काही धंदा पाणी काही जमून नाही राहिलं. आणि जेवढा नफा आला म्हटलं तेवढा बायको तुधडला वाटते. आणि आता आता एका पोराला लावून देऊन राहिलो मी तुझ्यासोबत. तो पहिला हिसाब काय आहे तो दुकानाचा, किती नफा झाला किती घाटा झाला, कसा काय विकून राहिला. जर त्या दुकानात घाटा येऊन राहिला असेल तर मग आपण बंद करून देऊ ते दुकान. काय फायदा मग ते दुकान चालवून? जर आपला पैसा बाहेर चालला तर मग काय फायदा असा धंदा करून? मी त्या पोराला लावून देतो आणि पाहतो किती नफा कमावला त्या आणि किती घाटात टाकलं ते दुकान. आता उद्यापासून येईन तो, मी बोलून आलो तसं माझ्या मित्राचंच पोरगो आहे आणि तो राहीन म्हटलं तुझ्यासोबत उद्यापासून. त्याला ठेवतो आणि त्याला सांगतो बरोबर, नाही तर त्याचं जवळून नाही लपवशील. सगळं काही सांगतो किती खर्च झाला कुठं खर्च झाला. आणि त्याच्यानंतर म्हटलं पाहू मग काय होते ते दुकानाचं. दुकान चालू ठेवा लागते का नाही ठेवा लागत. तर तुले म्हटलं का कसं म्हटलं आपण किरायानं घेऊन घेऊ दुकान आणि लावून देऊ. तर नाही तिथं चढून बसला, मला विकतच पाहिजे, मला स्वतःची पाहिजे, भाड्याची नाही पाहिजे, असं तसं. त्या दुकानात एवढा मोठा पैसा लावायला लावला मुली. आता कमवला पैसा दिसून राहिला तुला, तर तुला असं वाटतं याच्यात लवकर त्याच्यात लावू. पण लय मेहनतीचा आहे बापू. स्वतः मेहनत करशील ना तर तेव्हा तुला माहित पडणार. तुला सगळं आयतं भेटून राहिलं ना तर तुला कदर नाही म्हटलं त्याची. जरासा उन्हात जाऊन पाय, एक दिवस काम करून पाय. कसं वाटते तर कसे चटके लागते वरतून उन्हाचे आणि खालतून मातीचे. तुला हिरवं हिरवं दिसून राहिलं. सारा पैसा असा उधळून राहिला जसं पाण्यासारखं. आणि बायकोही सल्याला चांगली नाही भेटली. एक नंबरची. आता काय बोलू, सुनवायरीला असं बोलणं चांगलं नाही वाटत. तेही उधळून राहिली 2 हातानं पैसा आणि तूही उधळून राहिला. मस्त हॉटेलाचं खाणं, कपडे, ऑनलाईन ऑर्डर मस्त येऊन राहिले त्याचे. माय बहीण म्हणतो असं करते का, एक झापड द्या तुझ्यावर ठेवून. बाबा मला भूक लागली, मी जेवण करून येतो, मग तुम्हाला हिशोब देतो. माय बहीण ह्या पुराचे काय करावं काय माहित. याले किती काही गेला हाय. त्याला वाटते का काही ऐकतच नाही ना, ऐकतच नाही. त्याला वाटते बाबा काय काय बोलते काय काय नाही, पटकीने पळ काढते.